ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचरणी असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर जिल्हाव्यापी आंदोलनात संविधान सन्मानार्थ शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकर चळवळीचे नेते विजय बाबा वाकोडे या दोन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले। नवनाथ आबा वाघमारे यांनी परभणीमध्ये दुपारी 1 वाजेच्या भर उन्हात प्रवेश करताच सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यावेळी त्यांच्यासोबत परभणीचे भावी आमदार सुधीरभाऊ साळवे, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष दीपकभाऊ डोके, प्रसिद्ध उद्योजक एन.आय. काळे, डॉक्टर सुनील जाधव, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विष्णू थोरात यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडलाय। त्यानंतर वाघमारे यांचा ताफा थेट आंबेडकरी चळवळीचे नेते विजय बाबा वाकोडे यांच्या निवासस्थानी परिवाराला सांत्वनपर भेट दिली। त्यावेळी बाबांच्या उल्लेखनीय कार्याचा व आठवणींना उजाळा दिलाय। तेथून पुढे नवनाथ आबा वाघमारे यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट दिली। शहीद सोमनाथच्या आईचे व भावाकडून आपबीती जाणून घेत असताना आई व भावाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले। साहेब, पोलीस लोकांनी माझ्या लेकराचा काटा काढला हो, असं म्हणत सोमनाथच्या आईने तर टाहोच फोडला। माझ्या लेकराचा काटा काढला साहेब, तसं माझं लेकरू अनाडी असतं तर माझं लेकरू राहिलं नसतं। हुशार बघून पोलीस लोकांनी माझ्या लेकराचा काटा काढले। नवनाथ आबा यांनी त्या कुटुंबियांना धीर देताना आम्ही आपल्या कुटुंबासोबत सदैव आहोत, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं सांगितलं। या भेटीच्या वेळी भावी आमदार सुधीरभाऊ साळवे, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष दीपकभाऊ डोके, प्रसिद्ध उद्योजक एन.आय. काळे, डॉक्टर सुनील जाधव, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विष्णू थोरात, माऊली डुबे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे, युवक जिल्हाध्यक्ष गणेश गाडे यांच्यासह चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते। बीड प्रकरणात संतोष भैया देशमुख यांना ज्या प्रकारे मारहाण झाली त्याच प्रकारे सोमनाथला देखील मारहाण झाली होती। संतोष देशमुख यांचे मारेकरी जेलमध्ये आहेत, तर सोमनाथला मारहाण करणारे पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही। फक्त निलंबन करून चालणार नाही, तर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीच ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारेंनी केली। आम्ही अजिबात समाधानी नाही आहोत, कारण या राज्यामध्ये जात पाहून, समाज पाहून कुठेतरी तपास आणि न्याय देण्याचं काम सुरू आहे। ज्या पोलीस प्रशासनाने सोमनाथ भैयांना अतिशय सोमनाथ दादांना निर्दयीपणे मारहाण केली, ज्याप्रमाणे संतोष भैया देशमुखांना त्याच प्रकारे मारहाण झाली होती, त्याच प्रकारे सोमनाथ भैयांना सुद्धा आहे। मग ज्या प्रकारे आपले संतोष भैया देशमुखांचे मारेकरी आज जेलमध्ये खितपत आहेत, त्याचप्रमाणे खरं तर आम्ही संतोष भैया देशमुखांच्या मारेकऱ्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ती सुद्धा भरचौकात झाली पाहिजे। परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाचे जातीवादी अधिकारी, ज्यामध्ये अतिशय जातीवादी असणारा घोरबाड नावाचा पीआय, ज्याच्या आदेशाने आणि ज्याच्या सगळ्यांच्या एक सहकार्याने सोमनाथ दादांना अतिशय संतोष भैयाप्रमाणेच मारहाण झाली। मग त्या घोरबाड नावाच्या पीआयला फक्त निलंबन करून चालणार नाही, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याला सुद्धा संतोष भैया देशमुखांच्या मारेकऱ्याप्रमाणे आम्ही फाशीची शिक्षा मागतोय, त्याला सुद्धा फाशीच झाली पाहिजे। कारण एखाद्या गरीब समाजामध्ये एखादा तरुण उच्च शिक्षण घेत असेल आणि जर उच्च शिक्षणाची अपेक्षा करत असेल, अशा तरुणांचं तुम्ही आयुष्य जर उद्ध्वस्त करत असाल, जर अशा तरुणांना तुम्ही जातीय द्वेष म्हणून मारहाण करत असाल, ते अतिशय निंदनीय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय एकच न्याय देण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याप्रमाणे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। खरं तर माझी या राज्यातील माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप आहे। एकनाथ शिंदे साहेब या परभणीमध्ये आले असता जो घोरबाड, ज्या घोरबाडने अतिशय निर्दयी सोमनाथ भैयांना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये सोमनाथ भैयांचा मृत्यू झाला,
त्याच घोरबाडने एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेले अनेक फोटो व्हायरल झाले, व्हिडिओ व्हायरल झाले. म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे कुठेतरी आपल्या जातीतल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत का? ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बीड जाळल्या गेलं, ज्या बीडमध्ये दंगल घडवण्याचं काम केलं, जरांगे नावाच्या झुंडशाहीनं दंगल केली, त्यामध्ये तुम्ही किती आरोपींना अटक केली आणि किती आरोपींना सोमनाथ भाईंसारखी मारहाण करून त्यांचं जीवन संपवलं हे सुद्धा तुम्ही समोर येऊन सांगितलं पाहिजे. म्हणजे आमच्या बहुजनांच्या लेकरं जर दंगलीत नसले बी तर तुम्ही दंगलीत गोवण्याचा प्रयत्न करता आणि तुमचे जर लेकरं दंगलीत असून लोकांच्या हॉटेल जाळण्याचं काम करता, लोकांचे घरं जाळण्याचं काम करता, तोडफोड करण्याचं काम करता, त्यांना तुम्ही मोकाट सोडण्याचं काम करता, त्यांना कुठंही अंगाला धक्का लावत नाही. म्हणजे तुम्ही फक्त जात पाहून राज्य चालवण्याचं काम करता. हे अतिशय चुकीचं आहे आणि संविधानाच्या विरोधात आहे. हे येणाऱ्या काळात तुम्हाला परवडणारं नाही. त्यामुळं माझी एकनाथ शिंदे यांना पुन्हा विनंती की तुम्ही घोरबांडला पाठीशी न घालता घोरबांडवर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या राज्यातील मुख्यमंत्री हे स्वतःला उच्च शिक्षित आणि सर्व समाजाला न्याय देणारे म्हणून घेतात, जे असे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती. तुम्हाला बहुजनांनी सत्तेत आणलेलं आहे, तुम्ही बहुजनांच्या जीवावर सत्तेत तुम्ही उड्या मारत आहात आणि सर्वांना दाबण्याचं काम करत आहात. हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही सर्व ओबीसी असेल, दलित असेल, आदिवासी असेल यांना दाबण्याचं काम करताय, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही सोमनाथ भाईंच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर 302 सारखा कठोर गुन्ह्याची नोंद करावी अशी आमची मागणी.